काय टीका होती हवेत आहेत असं म्हटलं जातंय. तुम्ही ऐकणार पूर्ण तुमचं विमान खाली आलं नाही, तुम्ही हवेतच आहात असं म्हणता येते. काय सांगा लँडिंग आमदार झाल्यापासून? नाही, मला मंत्री महोदयांना एवढीच विनंती करायची आहे की या माढा मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदारांनी 30 वर्षाची सत्ता पाडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून काम करायची संधी दिली. आणि मग काम करायची संधी दिल्यानंतर मी रोज त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांचे प्रश्न मांडणे, आणि ही माझी फर्स्ट इनिंग आहे. त्यामुळं मी माझा परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ जर तुम्हाला मी हवेत असं वाटत असेल तर मग ही नेमकी हवा कोणाच्या डोक्यात आहे हे तपासणं आपणच गरजेचं आहे. अभिनय करणं असं ॲक्टिंग करतो नाही, परवा मला म्हणायचे रील स्टार आहे, आता अभिनय म्हणते आहेत. मग एका माणसाच्या अंगात काही ना काही तर असायला पाहिजे कलागुण. ते कलागुण आम्ही दाखवतोय. बाकीचे कलागुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आपल्याला सगळ्याला परिचित आहेत. माझे आपले चांगले गुण सगळे समोर येतात. पुरातली माणसं अडकलेली माणसं काढायला हेलिकॉप्टर मी बोलवलं, पण हेलिकॉप्टर गेल्यावर ही गडी म्हणतोय की मीच बोलवलं असा प्रचार करतोय. नाही, माझी पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की माढा तालुक्यात काय चाललंय याची कल्पनाच मी वेळोवेळी आपल्याला देत होतो. तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, मी सातत्यानं 10 दिवस तिथं राहून होतो. आणि मग हेलिकॉप्टर मागवलं पाहिजे ही त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार पालकमंत्री म्हणून. तुम्ही आणलं म्हणजे काय तुमच्या घरचं नव्हतं, ते पण ते सरकारचंच होतं. सरकारमधलाच मी एक लोकप्रतिनिधी आहे. आणि मग तुम्ही आणि मिळून मी केलं हे म्हणणं देखील योग्य नाही. हे त्या ठिकाणी आलेल्या पायलटनी, मिलिटरीवाल्यांनी त्याला काढलंय. त्यांचे जीव वाचवण्यासाठी संदेश देणं, माझ्या मतदारसंघात असलेला प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी लोकप्रतिनिधी केलं आहे. मी माझं लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे प्रश्न मांडला. तुम्ही हेलिकॉप्टर आणलं का कोणी आणलं याच्यापेक्षा ते जे जीव वाचले हे महत्त्वाचं आहे. मी श्रेय घ्यायच्या भानगडीत पडत नाही, आपण तरी का पडत नाही. भाषणामध्ये पालकमंत्री म्हणला की भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेवर येईल असं म्हणतात. कोण अध्यक्ष होईल जिल्हा परिषद? आपल्याला 9 तारखेला लागती लक्षात येईल. राष्ट्रवादी नव्हे, दोन्ही राष्ट्रवादी. अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जाईल. 100%. पालकमंत्री वारंवार म्हणतात की आमदार आहेत पंढरपूर मंगळवाडीचे वगैरे. दादा तुमचं काय ठरलंय जोरात असं दिसतंय? अरे सर, तसंच राहणार का? तुमच्या सगळ्या मनात असलं तर राहील. त्यामुळे एक हे असं सगळं म्हणजे पालकमंत्र्यांचं मत आहे की ते आबा सगळ्यांचे आहेत असं त्यांच्याकडून वारंवार येतं. मग सगळेच जण एकदा बोकटी बसले तर काय होईल असं आमदार आवताडे म्हणतात. काय सांगू शकाल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला त्या निमित्ताने एवढंच सांगायचं, मला या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिले लोकांनी, माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी. माझ्या कामासाठी मी सगळ्याला भेटणं आणि माझा स्वभावानुसार मी सगळ्याशी चांगले रिलेशन ठेवणं हा त्यातला भाग आहे. आता समाधान दादा जे बोलत आहेत तुम्हाला त्यांचा अर्धांडपणा माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या भाषा, त्यांचे संस्कार या बालनातनं ओळखू येतात. पालकमंत्री म्हणतात छत काढलं तर काय होईल? आधी तुम्हाला म्हणले होते, काल मोहिते पाटलांना म्हणले, नक्की काय येईल? नाही, माझी विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की 76 तुमचं केवढा आहे एकदा दाखवा. म्हणजे कोण कोण खाली बसलंय ती तरी सांगा आम्हाला एकदा. म्हणजे कुणाच्यावरचं कोणतं निघणार आहे ते कळेल आम्हाला थोडं. नाही, संग्रामदादा गायकवाड आमचे सहकारी, जे चळवळीत काम करणारा नेता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये स्वतःची ओळख निर्माण वेगळी करणारा त्या ठिकाणी एक आमचा सहकारी. त्याला पुढच्या काळामध्ये आम्ही संधी देऊ आणि त्या संधीचं ते देखील सोनं करतील. आणि या निवडणुकीमध्ये ज्याचा दुफळीचा फायदा समोरच्याला होऊ नये एवढा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान्यता दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. शक्तीपीठ महामार्गाचा फायदाही झाला आहे म्हणून तर आज तुम्ही प्रश्न विचारला लागला. शक्तीपीठ महामार्गाचा आणि मुख्यमंत्र्यांनी पाटलांनी ऐकलं आणि ते म्हणून ते श्रेय तुम्ही करतात. शक्तीपीठ आणला. प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही आहे. नाही, माझं हे सगळं मुख्यमंत्र्यांचं श्रेय आहे. शक्तीपीठ इकडनं वळवायचं असं पालकमंत्री. आमचं म्हणणं काय आहे, मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत विधानसभेतच जाहीर सांगितले. आता मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं. मग आता मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे होतं की ती विरोध पार्टीचा आमदार आहे, तेवढं नाव घेऊ नका.
आबा एका संविधानिक पदावर तुम्ही पण आहात, पालकमंत्री पण आहेत, पण ज्या पद्धतीनं काल विखारी तुमच्यावर टीका केली पालकमंत्र्यांनी, याला उत्तर तुम्ही काय द्याल? आमची विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की मत नाही निधी नाही हे म्हणणं विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पूरक नाही. आपण आमिष दाखवून मतदान घेणं हे देखील आपल्या घटनेला मान्य नाही. ही लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे. या लोकशाहीचा अनादर करू नये एवढीच यांना विनंती आहे. ओके. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.